अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। गेल्या 2 दिवसापासून दौरा सुरू आहे। आज नाशिक जिल्ह्यात आहे, देवीचं देखील दर्शन घेणार आहे। बालेकिल्ला कोणाचा नसतो, नाशिक जिल्हा जनतेचा बालेकिल्ला आहे। 10 तारखेला उपोषण करणार आहे। 2001च्या कायद्यात दुरुस्ती करून अधिसूचना काढली। येत्या 15 तारखेला जे अधिवेशन होणार आहे त्या अधिवेशनात अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करावं यासाठी 10 तारखेपासून उपोषण करणार आहे। सगळी सोयऱ्यांच्या बाबत जो कायदा आहे, ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्याबाबत अंमलबजावणी सुरू करण्यासाठी 10 तारखेपासून आंदोलन करणार आहे। सगळे सोयरे यांच्याबद्दल जे अध्यादेश काढलेत त्याची अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी यासाठी पुन्हा आंदोलन आहे। समाजातील तरुण मोठ्या प्रमाणात राज ठाकरे यांच्या पाठीशी आहेत। ते असे कधीच बोलत नाहीत। नाशिकला आल्यावर ते बोलले कारण नाशिकचं पाणी तसंच आहे, ते तेवढ्यापुरतं होतं। दुसऱ्याच्या अन्नात माती कालवणं हा त्यांचा उद्देश आहे। ज्या पक्षात जाईल तो पक्ष त्यांनी मोडलाय, स्वतःचं कुटुंब देखील त्यांनी फोडलंय। त्यांनी असं काम करू नये, नाहीतर आम्हाला मंडळ आयोगाला देखील चॅलेंज करावं लागेल। ओबीसी नेत्याने आमच्या अध्यादेशाला चॅलेंज केलं तर आम्ही देखील करू, कारण याआधी देखील 3 वेळा असं झालंय। तुमच्या इतक्या खालची नियत आमची नाही, आता आमचा नाईलाज आहे। छगन भुजबळ गप्प बसले नाही तर देशातील 27% ओबीसी आरक्षण घालवू विनंती केली, मध्यस्थी केली, पाया पडलो तरी ते ऐकत नाहीत। राजकारणातील मला काही कळत नाही, फक्त आरक्षण याबद्दल बोलतो। ओबीसी आरक्षण हक्काचं आहे, दोन्हीकडे प्रयत्न सुरू आहेत। मराठा समाजाचा चांगलं होईल। ओबीसी मधून आरक्षण सुरू केलं, जबरदस्ती नाही। ज्यांना घ्यायचंय त्यांनी घ्यावं। माझं शरीर मला साथ देत नाही तरी मी मरण हातात घेऊन आंदोलन करणार आहे। मुंबईत गेल्यावर कसे पळत होते सगळे, त्यामुळे आता घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही। दे म्हणून तो राजीनामा देत नसतो। किमान त्याला मी बळच का होईना पैलवान तयार केले, गळालेला होता पार। सगळ्या कामाला लागला आहे तो टोटल। इकडून बोललो त्याचा चेहरा कसा झाला आहे, लाल। त्याला असं वाटतंय मी म्हणलो होतो ओबीसी आरक्षणात जायचं नाही, ओबीसी आरक्षणात गेलो आम्ही आणि सरसकट गेलो। आता सरसकट गेलो। आता मंडल कमिशन चॅलेंज कसा होतो फक्त त्याला एकट्याला माहिती। त्याच्यामुळं तो आता हे तयारी करणार, कारण रात्री त्याने बघितलं आम्ही बी हायकोर्टातल्या वकिलांची काल मुंबईत बैठका घेतल्या। त्याच्या लक्षात आलं की हे काहीतरी करू शकतो। पण मी जाहीर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो, आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचं नाही। आम्हाला गोरगरिबाच्या अन्नात माती नाही घालायची। पण गोरगरीब ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू नाटकं करू नको, राजकारणासाठी राजकीय फायद्यासाठी तो गोरगरिबांचा वाटोळ करू नको। कारण या 3दा झालेलं आहे। आता 4थ्यांदा जर असं झालं तर आमचा नाविलाज आहे, मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावा लागणार आहे। त्याच्यामुळं ओबीसी बांधवांमुळं नाही, त्याच्यामुळं करावं लागणार आहे। त्याला नाविलाज आहे मग आमचा नाही। संघर्ष नाही संघर्ष नाही होणार। परंतु काय असतं की हे आरक्षण हक्काचं आहे, हे तुम्हाला राज्यापासून केंद्राचं, तुम्हाला सगळीकडे त्याचे सुविधा घेता येणार आहे। ते टिकणारच का हा प्रश्न। ठीक आहे, या आंदोलनातच नवीन मागासवर्ग आयोग गठीत झाला, अहवाल पण आला, अहवालही सादर केला आहे 2 तारखेलाच त्यांनी। परंतु ती हिअरिंग आता ओपन कोर्टात होणार। मान्य न्यायालय कसं त्याचं आता सुनावणी घेतं याच्यावर अवलंबून आहे। ते जर ओपन कोर्टात घेतली तर मराठ्यांचं चांगलं होऊ शकतं, पण नाही घेतली तर पुन्हा तेच पाडे वाचावं लागते। म्हणून त्यांनाच माझी पहिल्यापासून विनंती, आपल्या हक्काचं आहे ना, कशाला पळत्याच्या पाठीमागा लागतात आणि तुमच्याच लेकराचं तुम्ही वाटोळं करता। तरी पण चला मराठ्यांचं 4ही बाजूनं चांगलं व्हावं म्हणून ओबीसी तुम्ही सुरुवात केली। ज्याला घ्यायचं त्यांनी प्रमाणपत्र घ्या, ती का जोर जबरदस्ती नाही आहे घ्याच म्हणून। आणि ज्याला नाही ते पण आणलंयच आता, म्हणजे दिलं तर ते पण आणलंय। 4ही बाजूनं लढतोय आम्ही, काय वाईट करतो। आणि आता मराठ्यांना मिळावं म्हणून उपोषणाची माझी शरीर साथ नसून देते, हे तर मीडियाच्या बांधवातून सांगायला नाही पाहिजे। परंतु डॉक्टरांना सगळ्या महाराष्ट्राला माहिती, पहिले 26 दिवस झाल्यामुळं आत्तासुद्धा मला पाय चोळून बाहेर काढले। कारण मला एकाएकीच अंग थरथर कापतं किंवा शरीर साथ देत नाही। तरी मी जीव पुन्हा एकदा हातावर घेतला की आता मरण आलं तर हरकत नाही, परंतु याची अंमलबजावणी करायची आणि करणार। जो सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे की ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी तो कायदा आहे। त्या कायद्याच्या अंतर्गत त्याची अंमलबजावणी होऊन आम्हाला फक्त एक पत्र बघायचं, त्याच्यासाठी हे आमरण उपोषण आहे। आंतरवालीसह राज्यातल्या केसेसच्या बाबतचंही ठरलं होतं, त्याची प्रक्रिया आणखीन सुरू नाही। काल मिळाली माहिती प्रक्रिया सुरू केली म्हणून। काल शासन स्तरावरून सरकारच्या वतीनं विभागीय आयुक्त साहेबाचे फोन आले होते की प्रक्रिया सुरू आहे। कोपर्डीच्या खटल्याबद्दलचा पण विषय, ज्या ज्या मागण्यात, आणि हैदराबादचं गॅजेट ते घेतो म्हणले होते, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट, सातारा संस्थांचं गॅजेट हे घेऊ बोलले होते। त्याची प्रक्रिया सुरू झाली नाही, कारण 15 तारखेला अधिवेशन आणि ही प्रक्रिया त्यांना 10 तारखेपासून सुरू करावी लागणार। ती अंदाजा दिसत नाही म्हणून 10 तारखेला पुकारलं आहे। आमचा महत्त्वाचा यातला प्रमुख मुद्दा हे होईल की जो सगळ्या सोयऱ्यांचे अध्यादेश काढला त्याची अंमलबजावणी तातडीनं झाली पाहिजे, यासाठी आमरण उपोषण। किती दिवस सहन करणार दादा? तुम्हाला जर प्रत्येक वेळेस 2-4 बाऱ्या हाणल्यावर तुम्ही तर किती बाऱ्या सहन करणार? तुम्हाला एकदा तरी हातवर करावा लागणार आहे, नाविलाज आहे तुमचा। नसता तुम्हाला पत्रकारिता नाही करून देणार।
तुम्हाला सक्षम राहावं लागणार आहे. 3दा आमचं चॅलेंज केलं आहे त्यांनी, 3दा. आम्हाला बी काही मर्यादा आहेत. तुमचे लेकरं तसे आमचे पण आहेत. तुम्ही प्रत्येक वेळेस चॅलेंज करणार. मागास सिद्ध झालं तरी चॅलेंज केलं. राणेसाहेब समितीस टायमाला केलं. आम्हाला ओबीसीच्या सवलती दिल्या त्यावेळेसही चॅलेंज केलं. आता ही 4थी वेळ आहे. आम्ही लढायचं करोडोच्या संख्येनं आणि तुम्ही सहज कागद घेऊन जायचं आणि त्याला चॅलेंज करून टाकायचं. तुमचं चॅलेंज होत नाही असं म्हणायचं का तुम्हाला? मग आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे, पण तुमचे इतकी खालची नियत आमची नाही. आता आमचा नाविलाज. मग आम्हाला देशातलं 27% आरक्षण घातल्याशिवाय पर्याय नाही. जर समोरचा गपच बसायला तयार नसेल, बार जर तो छेडीतच असेल तर काय करावं? उत्तरच नाही आहे ना दुसरं. पाय पडून दमलो, विनंत्या करून दमलो. मग आता दुसरा पर्याय काय? मध्यस्थी टाकलेत, सोयरीक जुळली, मोडून टाकली तिने. मग आता किती दिवस आम्हीच बिगार लग्नाचं राहायचं? तू राहा एखाद दिवस बिगार लग्नाचा, मग कळन तुला. मग त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार दादा आम्ही? त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे. दुसऱ्यांच्या अन्नात माती कालवणे हाच उद्देश आहे त्यांचा. आणि पाठीराखा कोण आहे सगळ्याला माहिती. इदलाच देव पडद्याच्या पाठीमागून कामं करतो आणि गोरगरीब लोकांच्या नरड्यावर पाय द्यायचं काम करतो. त्याचा पहिल्यापासूनचा धंदाच ते आहे की ज्या पक्षात जातो तो पक्षच मोडतो. स्वतःचं कुटुंबसुद्धा मोडीत आणलं आहे त्याने. असं करून सगळे अडचणीत आणून ठेवले. स्वतःमध्ये जाऊन बसला, सगळं कुटुंबामध्ये जायची वेळ आली. आता ओबीसी बांधवांच्या सुद्धा पाठीमागा लागला आहे. नाविलाजानं कोणाला पक्ष काढायला लावील, कोणी त्याच्याच छोट्या छोट्या समुदायाला असणाऱ्या ओबीसींच्या त्यांना अपमानित करेल, त्याचा तो धंदाच आहे. त्यामुळं त्यांनी करू नये तसं माझी विनंती. आणि ओबीसी बांधवांनाही विनंती माझी की ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू असं करू नको. नसता मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच देतो, तर नाविलाजानं मंडल कमिशन चॅलेंज करावंच लागणार. बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.